प्रकारची अंमलबजावणी ही जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्याकडनं चाललेली आहे। त्याबद्दल मी स्वतः समाधान व्यक्त करतो। जिथं मी चांगला असेल त्याला मी चांगलंच म्हणतो। सेवाग्राम विकास आराखडा दर्जेदार कामं करून बाबी ॲड करायच्यात। राजेश बकानेंचा एरिया त्याच्यामध्ये येतो, तर त्यांनी सांगितलं की मला ह्या गोष्टी त्याच्यात थोड्याशा ॲड करून पाहिजेत। आणि जिल्हाधिकाऱ्यांचं पण म्हणणं की हा 2018चा का काहीतरी 16चा होता आराखडा, आता आपण 2025 मध्ये आहेत, त्याच्यामुळं काही किमतीमध्ये पण फरक पडलेले आहेत। तर त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मला द्यावी लागेल, ती आम्ही देऊ। वेळ पडली तर आम्हाला हाय पॉवर कमिटीला पण सांगावं लागेल आणि आमची एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती असते, त्याच्यात पण मंजुरी घ्यावी लागेल, ते आम्ही घेऊ। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेवाग्राम किंवा पवनार इथं विनोबा भावेंचं महात्मा गांधींचं किती एक जवळकीचं नातं आहे। देशाला त्याच्याबद्दल रास्त अभिमान आहे आणि त्याच्यामुळे ते काम त्यांच्या नावाला साजेसच असं दर्जेदार झालं पाहिजे, याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही। आणि त्याबद्दल पण मी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेले आहेत। त्याचबरोबर सेवाग्राममध्ये एसपींचं म्हणणं होतं की दादा CCTV कॅमेरे पण काही भागात बसवले पाहिजेत, तिथं बऱ्याच जणांचं येणं जाणं असतं, तर त्याचाही अंतर्भाव त्याच्यात करा अशा मी सूचना दिल्यात। घरकुलाच्या बद्दल खूप मोठा कार्यक्रम हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हातामध्ये घेतलेला आहे। 3 कोटी घरं देण्याचा, त्यात 20 लाख घरं आपल्या राज्याला मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांनी खूप अटी शिथिल केलेल्या आहेत। म्हणजे मोटरसायकल घरी असली तरी आणि ते बेघर असतील, घरकुल नसेल तर त्यांना घरकुल दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत। आणि त्याला आम्ही जमीनच नसेल, भूमी नसेल तर आपल्या गायरानाची पण जमीन देण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत, त्याचा पण मी उल्लेख आजच्या बैठकीमध्ये केला। वेगवेगळ्या पद्धतीनं इथं एक कृषी विज्ञान केंद्र आहे राज्य सरकारशी संबंधित, आमच्या कृषी विद्यापीठाशी संबंधित, ते सेलसुराला आहे आणि तिथं निधीची काही कमतरता आहे। त्याच्याबद्दल मी आत्ताच आमच्या कृषी सचिवांशी बोललो, त्याच्यात आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल। कारण राज्यामध्ये काही काही कृषी विज्ञान केंद्र अतिशय उत्तम चाललेली आहेत, ह्याच्यामध्ये त्यांना चांगलं चालवायचं पण काही निधीची कमतरता असल्यामुळे त्यांना अडचणी येतात, त्या पण सोडवण्याचं आम्ही ठरवलं। बजाज फाउंडेशनच्या मार्फत इथं गाळ काढण्याचं काम होतं आणि ते काम त्यांच्यामार्फत केलं जातं। त्याच्यामध्ये डिझेलचा खर्च तोही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्हाला उपलब्ध करून द्या, तोही आम्ही उपलब्ध करून देतोय। सोलरवर आता पंप शेतकऱ्यांना द्यायचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, परंतु मला इथल्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलं की त्याला म्हणावा असा प्रतिसाद वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडनं नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याचं काय कारण आहे ते काही कळायला मार्ग नाही। लोकप्रतिनिधींनी सांगितलं की बाबा ते पंप तेवढं पाणी मारत नाही वगैरे, वास्तविक तसं नाही आहे। आम्ही पुन्हा त्याच्या खोलात जाऊ आणि कोणत्या कारणाकरता बाकीच्या म्हणजे राज्यातल्या इतर भागामध्ये चांगला प्रतिसाद शेतकरी देत आहेत, तर अशा पद्धतीने इथं मिळत नाही। तसंच आत्ता CIIT ह्याच्याहीबद्दल आपण राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात ते सुरू केलेलं आहे। वर्धाही तसा बघितलं तर महत्त्वाचा जिल्हा, इथं CIIT टाटा ट्रस्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं एकत्र मिळून तो प्रोजेक्ट राबवला जातो आणि इथल्या असणाऱ्या संख्येचा विचार करून रायगडच्या धर्तीवर तसा प्रोजेक्ट राबवण्याचा बद्दल मी त्यांना 1.5 एकर जागा शहरामध्ये पाहायला सांगितलेली आहे आणि त्याला राज्य सरकारचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। बाकीचा टाटा ट्रस्ट देतं, म्हणजे ते पण मुलींना कुशल प्रशिक्षण, कुशल कामगार बनवण्याच्या करता त्याचा खूप चांगला उपयोग होतो। इंडस्ट्री जी असते त्या इंडस्ट्रीला पण कुशल कामगार लागतात, ते पण त्याच्यातनं आपल्याला तयार करता येऊ शकतात। आणि मग काही लाईनिंगच्या बद्दल लोकप्रतिनिधींनी कॅथॉल आहेत परंतु लाईनिंग नाही, त्याच्यावर पाणी जात नाही। काही उपसा सिंचन योजना ह्या भागातल्या आहेत, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे,
परंतु त्याच्या पुढच्या गती त्याला फास्ट मिळावी अशा काही सांगितले. काही हॉस्पिटलच्या बद्दलचे मुद्दे काही सांगितले. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे इथं सांगितले गेले. इथं इंडस्ट्री येण्याच्याकरता काही बंधन आहेत, म्हणजे पर्यावरणाचा किंवा इतर गोष्टीचा. तर त्याच्यात जास्त करून टेक्स्टाईल पार्क किंवा तुमचे कापसावर प्रक्रिया करून जी काही कारखानदारी उभी केली जाते देश पातळीवर वेगवेगळ्या भागात, विशेषतः आमच्या जिल्हाधिकारी ह्या पण कोइंबतूर आणि त्या भागातल्या आहेत, तिकडचेच ना. तर त्याच्यावर तिकडच्याच भागामध्ये ह्या गोष्टी चांगल्या चालतात. आपल्याकडे थोडंसं सुरू झालेलं आहे, परंतु त्याला अजून प्रोत्साहन कसं देता येईल. आज मला चर्चा करत असताना उमेद मॉल हा बचत गटाच्या मार्फत विक्रीची व्यवस्था CEO मला म्हणाले की आम्ही करतो. पण त्यामध्ये काय झालं आहे, एक इथं बचत गट असा आहे की ते सोलर पॅनल पण तयार करतात. आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मीटिंगमध्ये असं सांगितलं की त्यांना 1 कोटीचं भागभांडवल दिलं तर ते आणखीन चांगल्या पद्धतीनं करू शकतील. तर त्याच्याबद्दल ते 1 कोटीचं भागभांडवल देण्याच्याबद्दल पण मी आत्ताच इथनं एका सचिवाशी बोललो आणि ते उपलब्ध करून द्यायला सूचना केलेल्या आहेत. कारण अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टी होत असतील तर त्याला प्रतिसाद आम्ही लोकांनी दिला पाहिजे. आणि इथल्या महिला असतील किंवा पुरुष असतील ह्यांनी पण पुढं आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये अनेक विषयाच्या बद्दलचं प्रेझेंटेशन हे इथं देण्यात आलं आणि ते मी समजून घेतलं. तर ह्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी असतील ते राज्यामध्ये पण राबवण्याच्या बद्दलच्या मी सूचना देणार आणि तशा पद्धतीनं आम्ही कारवाई करणार. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. कशामुळं आत्ता अतिवृष्टीच्या पैशाला कुठलीही अडचण नाही. NDRF SDRFच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण निधी असतो, राज्याचा पण निधी असतो. मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं. मी जरा सकाळी लवकर आलो होतो, त्याच्यावर त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली त्याचे प्रस्ताव आम्ही पाठवलेत. मी आता नागपूरला जाईल त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊन विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का. मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचे ठरलेलं आहे. निधी आपल्याकडं आहे, केंद्राचा पण निधी आपल्याकडं आहे. केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या करता, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, मदत पुनर्वसन म्हणतो, ह्या हेडखाली निधी येत असतो. त्याच्यावर निधीची कुठली काही अडचण येणार नाही. मी मुंबईला गेल्या या संदर्भामध्ये जो काही प्रस्ताव आला त्याला निधी देण्याची व्यवस्था करीन. शिवाय जे काही पंचनामे वगैरे करायचं काम चाललेलं आहे त्याच्याहीबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की त्यांचं काम चालू आहे. हा निधी आहे, निधीची काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये आत्ता काल कॅबिनेटला जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी होईल. आता प्रत्येकजण काल कॅबिनेट झाल्यावर आपापल्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत, म्हणजे पालकमंत्री. त्याच्यावर पालकमंत्री पुन्हा तिथला आढावा घेऊन ज्यावेळेस मंत्रालयामध्ये येतील, मुंबईला येतील, त्यावेळेस पुन्हा कॅबिनेट असतेच. कारण ह्यावेळेस मंगळवारी कॅबिनेट आणि बुधवारी मला वाटतं गणरायाचं आगमन आहे, असंच काहीतरी आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण मंगळवारी तिथं बसणारच आहोत. त्यावेळेस पूर्णपणे काही काही भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्याबद्दलच्या स्टँडिंग ऑर्डर कालच्याच कॅबिनेटला दिल्या गेलेल्या आहेत. कारण आपल्याकडे 19, 20, 21 असा हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये काही भागात रेड अलर्ट, काही भागात ऑरेंज अलर्ट, काही भागात येलो अलर्ट अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं. परंतु आज बऱ्यापैकी रेड अलर्ट कमी झालेला आहे. रेड अलर्टचं रूपांतर ऑरेंज अलर्टमध्ये झालेलं आहे. जे ऑरेंजमध्ये होतं ते आता येलोमध्ये आलेलं आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. आणि
सगळी यंत्रणा त्या जिल्ह्याची त्या विभागाची अतिशय बारकाईनं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे. काल मी आणि मुख्यमंत्री दुपारपर्यंत मुंबईत होतो, दुपारनं पुण्यात आलो होतो, रात्रीपर्यंत पुण्यात होतो. त्याच्यामुळे पुण्याचे आणि तिकडच्याही सगळ्या भागाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. दर आठवड्याला इथले कॉन्ट्रॅक्टर संघटना आणि कॉन्ट्रॅक्टर हे आत्मदहन करण्याचा इशारा देत आहेत. म्हणजे आंदोलन आपण काही काळजी करू नका, मी जबाबदारीनं सांगतो. मी कालच त्याच्याबद्दल फायनान्स आणि प्लॅनिंगला घेऊन बसलेलो होतो. मनीषा म्हैसकर म्हणून PWDच्या ACS आहे, त्यांनाही बोलवलेलं होतं. त्यांना 6-6.5 हजार कोटी रुपये आपण वेगवेगळ्या विभाग म्हणजे PWDचे जे विभाग असतात हेड असतात त्याच्यामध्ये सोडलेले आहेत. पुढचे पण पैसे सोडण्याच्याबद्दलचा प्रस्ताव त्यांना मागितलेला आहे आणि तोही त्या ठिकाणी सोडतो. अशा प्रकारची परिस्थिती राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरवर येता कामा नये ही काळजी महायुतीचं सरकार घेत आहे. मी स्वतः वित्तमंत्री म्हणून घेतोय. राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलेले आहेत. कशाबद्दल माहिती विषय बेस्ट मध्ये जो पराभव झाला का दोन्ही ठाकरे बंधूंचा, त्यांना ही भेट महत्वाची भेट मानली जाते. मी पत्रकार मित्रांनो, मी काल दुपारपासून पुण्यात, रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पहाटे उठून आलोय आपल्या वर्ध्यात. आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात. काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं, आज देवेंद्रजी आहेत, त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा, राजकीय जीवनात असा नसा, अनेक जण जात असतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही. साहेब, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीचं धोरण जिल्ह्यामध्ये कसं असणार आहे? कारण इथं 2 आमदार राष्ट्रवादीचे यापूर्वी राहिलेले आहेत, नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आता जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीचं वाटप होणार आहे? कारण कार्यकर्त्यांमध्ये आता ती उत्सुकता आहे की आता निवडणूक आता डिसेंबर नंतरच लागणार, तर त्यासाठी आपलं धोरण कसं असलं पाहिजे? आपल्याला नेत्यांकडून काही सूचना नाही, अशा वेळेस महायुतीचं धोरण. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, मला महायुतीचाही अनुभव आहे, महाविकास आघाडीचाही अनुभव आहे. 2014 ते 1999 ते 2014 पर्यंत मी महाविकास आघाडीमध्ये होतो. त्यावेळेस आम्ही केंद्र राज्य सरकारमधल्या निवडणुका लढवायचो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायचो. प्रत्येक पक्षाला तुमची युती असो आघाडी असो आपला आपला पक्ष त्या भागामध्ये वाढवण्याच्या पूर्ण मुभा असते. ह्याबद्दलचे निर्णय हे राज्य पातळीवर होत असतात. त्याबद्दल एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे आणि एकनाथराव शिंदेंचे कुणी जे काही ते सहकारी बरोबर घेतील ते आम्ही 6 जण बसून ते निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये सहसा आमचा अनुभव असा आहे, त्या जिल्ह्याला अधिकार द्यायचा. त्या जिल्ह्यातले जे पक्षाचे प्रमुख असतात, तिथले आजी-माजी आमदार असतात, त्यांनी त्याबद्दलची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यायचा असतो. साधारण आम्ही केंद्रात राज्यात महायुती म्हणून लढलेलो आहे, त्याच्या पद्धतीनं जनतेच्या समोर गेलो आहे. तसं उद्याच्याला वर्धा जिल्हा आहे, तर वर्धा जिल्ह्यात लढत असताना महायुतीमध्ये जर एकमेकाच्या विरोधात लढून आमच्या विरोधकांचा फायदा होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका तिघांनी घेतली पाहिजे, अशी आमची वरिष्ठ पातळीवरची धारणा आहे. अजून ह्या निवडणुकीला वेळ आहे. कुणाला मला आपल्याला विनंती करायची आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही एप्रिलमध्ये नवीन वर्ष सुरू होतं. एप्रिल, मे, जून, जुलै हे 4 महिने झालेले आहेत. ह्याच्यात सगळीकडे प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रमा द्यायला सांगितलेली आहे आणि जे जिल्ह्याच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावतोय. मागच्या काळामध्ये तुम्हाला पेपरला वाचायला मिळालं असेल किंवा चॅनलला पाहायला मिळालं असेल, नियोजन विभागाकडनं जो DPCला निधी जातो त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या
फायदे तोटे काय ते समोर आलं. कमिटी केली होती, कमिटीने अहवाल दिला, त्याच्याबद्दल परवा कॅबिनेटला खूप बारकाईनं चर्चा झाली. CM साहेबांनी जे काही आदेश द्यायचे ते दिले. आता GR त्याच्याबद्दलचे निघतील. ह्या संदर्भामध्ये 10-10 लाखाची जी कामं दिली ती कामं फील्डवर कुठंच जास्त चांगल्या पद्धतीनं झालेली नाही. म्हणून आता टेंडरिंग करायचं ठरलंय. ते 15 लाखाचं काम असेल तर टेंडरिंग होऊ शकतं. म्हणून आता आम्ही 15 लाखाच्या आत कुठलं काम काढायचंच नाही अशा प्रकारच्या निर्णय घेतोय. त्याचा GR त्यावेळेस येईल आणि अशा पद्धतीनं कामं त्याबद्दलची होतील. आता तुम्ही म्हणताय तसं आमदारांचा 5 कोटीचा निधी असतो. तुम्ही म्हणाल काही ठिकाणी अमक्या पक्षाचे आमदार नाही, तिथं ते राज्यसभेच्या खासदाराचा निधी देऊ शकतात. तिथं ते MLC जे आहेत त्यांचा निधी त्या ठिकाणी देऊ शकतात, कारण MLC पूर्ण राज्याचे त्या ठिकाणी असतात. आता माझ्याच पक्षाचे MLC इथं बसलेले आहेत, संजय खोडके. त्याच्यामुळं आम्ही त्या प्रकारे आपल्या पक्षाच्या MLCंना आणि राज्यसभेच्या सदस्यांना सांगितलं पाहिजे. आणि काही निधी हा आम्ही पालकमंत्र्यांच्या जवळ ठेवलेला आहे. पालकमंत्र्यांना तो निधीच्या संदर्भात आम्ही सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही तिथं ह्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उगीच कुठलाही निधी नाही, जो गरजेचा आहे तो. असं तर सगळेच निधी मागत बसतील. मेजर कामं तर आम्ही नॅशनल हायवेची केंद्र सरकार, काही राज्य सरकार ह्या फंडातनं करण्याचा प्रयत्न करतो. काही कामं आम्ही ह्याच्यातनं CSR मधनं करायचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. दादा, बाळगंगा प्रकल्पामध्ये ज्या FA एंटरप्राइजेस कंपनीवर SCBने गंभीर आरोप केले होते, त्याच कंपनीला 303 कोटीचा नुकसान भरपाई द्यायचा न्यायालयाने आदेश दिलाय. तुम्ही कशा प्रकारे बघता या न्यायालयाचा निर्णय? एक मिनिट. ह्या देशामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, जी घटना दिलेली आहे, जे कायदे दिलेले आहेत, कायद्याप्रमाणे आपलं राज्य चालतं, कायद्याप्रमाणे आपला देश चालतो, सगळ्या काही गोष्टी होतात. त्याच्यावर न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला मला टीका टिप्पणी करण्याचा काहीच अधिकार नाही आहे. कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेणार आहे छगन भुजबळ. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही. गिरीश महाजन यांनी आधी आढावा घेतला, आता छगन भुजबळ सर. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर? मला एक काही कळत नाही. मग आम्ही सरकारमध्ये आहोत, ते त्या जिल्ह्याचे आहेत. तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो? अरे आमची जबाबदारी, आमचं काम आहे. ज्यावेळेस बाबा राजेश बकाने इथं काही अडचण आहे का, आमचे समीर कुणावारजी इथं काही अडचण आहे का विचारायला नको? आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळे सरकारमध्ये आहे ना. त्याच्यामुळं एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं. त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्त्वाचे प्रश्न जर त्यांच्यासमोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या CMच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील. त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून, म्हणजे कुंभमेळा ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील, त्याच्यावर तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं. किंवा उद्या कॅबिनेट आहे मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये देखील आम्ही पीक पाण्याचा आढावा घेतो, पावसाचा आढावा घेतो, बाकीचे जे आढावा घेतात त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न. आता कुंभमेळा मला वाटतं 2027ला आहे. त्यामुळं तिथली कामं होण्याच्या दृष्टिकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या कामाला नंतर जरी विचार केला तरी चालण्यासारखं आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे. त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही. आपल्या पक्षाचे आपले सहयोगी आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत विद्यमान खासदार अमर काळे यांनी जाहीर असा इशारा दिला होता, जिल्हा परिषद नियोजन मंडळातून मला पैसा मिळत नसेल तर मी उपोषण करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही. असे कसे निर्णय घेतल्याशिवाय राहत नाही. यांच्या साक्षीने त्यांनी एक मिनिट थांबा ना. कुठल्या जिल्हा नियोजन समिती ही कुणाच्या अध्यक्षतेखाली असते? पालकमंत्र्याच्या.
त्याच्यामध्ये सदस्य कोण कोण येतात? खासदार एमएलए कोणी सांगितलं तुम्हाला? नाही म्हणजे पाहतोय ते. नाही, कुणी सांगितलं? मी तुम्हाला नाही, विचारतो नाही ना. सर, तुम्ही सांगा. मग तुम्ही GR बघा, हा. त्याच्यात कोण मेंबर असतं ते. खासदारांचा प्रश्न हा केंद्राशी संबंधित असतो. जिल्हा नियोजन समिती हे राज्याशी संबंधित असते. राज्याच्या संबंधित जे विषय असतात ते विधिमंडळाचे सदस्य आणि पालकमंत्री अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करून मार्ग काढत असतात. ही पद्धत आहे. ज्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे उपाध्यक्ष असतात. कुठेचे? जिल्हा नियोजन समितीचे. आणि त्यांच्यातून नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्य ह्यांच्यातनं काही प्रतिनिधी निवडून येतात. ते DPCचे सदस्य असतात. आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती, त्याच्यात OBCंना पुरुष आणि स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. हे अन्यायकारक होतं. म्हणून अनेक जण सुप्रीम कोर्टामध्ये गेले. त्याच्यामुळं त्याचा निकालाला वेळ लागला. आता निवडणुका होतील कदाचित डिसेंबर-जानेवारीमध्ये आणि त्याच्यातनं ते प्रतिनिधी येतील. तुम्ही म्हणाल मागच्या आपले खासदार केंद्राच्या ज्या योजना असतात त्याचा आढावा घेण्याचा खासदारांना अधिकार असतो. काही योजनांचं त्या खासदारच त्याचे प्रमुख असतात असतात की नाही. त्याच्यात खासदार पूर्णपणे अधिकारवाणीनं बोलतात, चर्चा करतात, त्यांना काही सूचना असतात ते देतात. जर आता तुमचा जिल्हा लहान आहे परंतु काही काही जिल्ह्यात 3-3, 4-4 खासदार आले तर त्याच्यात सिनियर खासदार जे असतात ते त्या कमिटीचे अध्यक्ष असतात. असे त्याची यंत्रणा असते. पाठीमागच्या काळामध्ये अनेकदा असे प्रसंग येत नव्हते. सहसा केंद्रात ज्याची सत्ता त्याचेच विचाराचे खासदार असायचे, राज्यात त्यांच्याच विचाराचे आमदार असायचे. त्याच्यामुळं समन्वयाने ते त्या बाबतीमध्ये काम चालायचं. आता कुणी अशा पद्धतीचा निर्वाणाचा इशारा द्यायला लागला तर ऐका तरी. ते आता पण मी कशाला रुजवात करतोय कोणाच्या साक्षीने दिलं, मला काय घेणे देणे. त्या संदर्भामध्ये मग नियम दाखवावे लागतील की असे नियम आहेत आणि त्या नियमामध्ये जेवढा काही DPCला खासदारांना अधिकार असेल त्या अधिकाराचा ते वापर करू शकतात. जेवढा DPC मध्ये खासदाराला अधिकार असेल तेवढा. संजय कुमार यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल झाला. कोण? CSDS चे अरे हो का, आता मी तुम्हाला वेळ दिलाय, तुमचं तरी एक वाक्यता करा. माझा एक प्रश्न होता सर, जिल्ह्यामध्ये गेल्या 50 वर्षापासून दारूबंदी आहे. 50 वर्ष पूर्ण झाली आहे दारूबंदीला आणि दारू कुठे उपलब्ध होते म्हणजे पोलीस यंत्रणेने किती प्रयत्न केले तरी पण ती आटोक्यात आणली जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडे महसूल सुद्धा शासनाचा बुडतो. दारू सहज उपलब्ध होते आणि महसूलही बुडतो. अशा स्थितीमध्ये ही दारूबंदी कायम महसूल बुडला तरी चालेल. आम्ही इथं दारूबंदी ठेवणार कारण वर्धा जिल्हा आहे. इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचाच एकंदरीत अनेक काळ सहवास राहिलेला आहे आणि त्यांच्या विचारांनी इथलं अनेक म्हणजे सेवाग्राम वगैरे तर सगळे देशातले लोक इथं भेटी द्यायला येतात पवनारला आणि सेवाग्रामला. त्याच्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात तशा प्रकारचा विचार नाही आहे. नंबर 1. त्याच्यामध्ये जर काही दारूचे चालत असेल बेकायदेशीर तर त्याला आळा घालण्याचं काम आम्ही आमच्या SP आणि बाकीच्या यंत्रणेशी बोलून करू. काय सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे परप्रांतीयांना जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा आरोप करण्यात येतोय. तुमच्या पक्षाचा मला एक थांबा ना, मला एक कळत नाही हो. मी आता आलोय वर्ध्यामध्ये आलोय, अगदी माझ्याशी भांडवण्यासारखं करू नका. शांतपणे तुम्ही शांतपणे विचारा, मी शांतपणे उत्तर देतो. आपल्या इथं कुणीही देशात जर एखादं टेंडर निघालं, आता टेंडर आहेत सर्रास, टेंडरमध्ये कुणाला कुठंही टेंडर भरता येतं, कुठंही. आता उद्याच्याला माझं मग स्थानिकांना असं म्हणणं आहे की बाहेरचा माणूस टेंडरिंगने टेंडर घेऊन तो जर काम करू शकत असेल तर आपल्या राज्यातले लोक का काम करू शकत नाही? आपल्याला तसं बंधन आणता येणार नाही की उद्या माझ्या वर्ध्यामध्ये जागा भरताना
वर्धा जिल्ह्यातल्याच मुलींनी अर्ज करा असं म्हणून चालत नाही, त्याला महाराष्ट्राला अर्ज करावे लागतात. समजलं ना? तशा प्रकारे आम्ही सर्वांना, म्हणजे उद्या टेंडर भरताना जर राज्य सरकारचा फायदा होत असेल आणि बाहेरचा माणूस जर कमी पैशांनी टेंडर भरून आपला फायदा करत असेल तर स्पर्धा आहे. जसं आता राष्ट्रीयकृत बँका आहेत, कमर्शियल बँका आहेत, सहकारी बँका आहेत, सगळ्यांना एकमेकाची स्पर्धा करावी लागते, त्याच्यात टिकाव धरावा लागतो. तशा पद्धतीनं आहे ते. काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी 130वे घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं. यामध्ये पीएम असो, सीएम की कोणीही मंत्री 30 दिवस जर तुरुंगात असेल तर त्यांचं पद जाणार आहे. राजकारणातली गुन्हेगारी घालवण्यासाठी महत्वाचं पाऊल असं वाटतं तुम्हाला? कारण की विरोधकांनी टीका केली काल या सगळ्या. हो का, कुठल्याही बिल आणल्यानंतर त्याला दोन बाजू असतात. सत्ताधारी पक्ष एनडीए विचार करून, कुणीही सत्ताधारी पक्ष असला तर विचार करून ते बिल आणत असतं, परंतु त्या बिलातनं वेगळे पण काही अर्थ हे विरोधक काढू शकतात आणि चर्चा करू शकतात. ही डेमोक्रेसी, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही एनडीएचे घटक आहोत, त्याच्यावर एनडीएनी आणलेल्या बिलाला समर्थन करणं आमचं काम आहे. संजय कुमार एक मिनिट दारूचा विषय आपण स्पष्ट धुडकावून लावला नाही म्हटलं, पण एक विषय मांडा. काय धुडकावून लावला तुम्ही नाही म्हटलं मला एक तर कळतच नाही. नाही. मी माझं आता म्हणजे नाही म्हटलं म्हणजे धुडकावून लावला. अरे आम्ही काय वस्तू की काय लहान मुलं, महिला या सर त्या व्यवसायामध्ये आलेले आहेत. नागपूरवरून त्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून जिथे दारू सुरू आहे तिथून दारू इथे आणायची आणि 200-300 रुपये एका शिशी मागे त्याला मिळते म्हणून तो उत्पादनाचं त्यांचं उत्पन्नाचं साधन झालंय. हेच नाही तर अवैध दारू मोठ्या प्रमाणात येते. आणि सर तुम्ही पोलिसांकडून माहिती घ्या, एवढी दारू पकडली जाते, रोज 4-5 बातम्या आम्हाला रोज पोलिसांकडूनच येतात की आम्ही एवढी दारू अवैध पकडली. दारू थांबवणं हे आमचं काम आहे. आम्ही एवढं यासाठी सांगत आहे सर, गेल्या 20 वर्षापासून मी पत्रकारितेत आहो, तेच पाहतोय आम्ही. तुम्ही ठीक आहे, तुम्हाला गांधी, पवनार आणि सेवाग्राम एका बाजूला करूनही हा विषय मांडता येऊ शकतो का? त्याचा शासनाने ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, मागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना चंद्रपूरची दारूबंदी होती, ती आम्ही उठवली. त्याच्यामुळं तिथंही आमच्यावर टीका टिप्पणी झाली. शेवटी या राज्यामध्ये कुठलाही निर्णय घेतल्यानंतर दोन बाजू तिथं असू शकतात. मी आज सेवाग्राममध्ये असताना, त्या परिसरात असताना, त्या वर्धा जिल्ह्यात असताना मी माझ्या परीनं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. लाडकी बहीण अरे एखादी विचारा नाही तर मी जाईल निघून. दादा दुसरं असं होतं, तुम्ही सोलर पंपाबद्दल बोलले किंवा अल्प प्रतिसाद मिळत आहे, पण परिस्थिती अशी झाली की जे तुम्ही सांगितलं फ्लो पण कमी येतो पाण्याचा, पण पूर्वी असं होतं की 300 मीटर पर्यंत जर विद्युत पुरवठा उपलब्ध असेल तर शेतकऱ्याला कनेक्शन मिळत होतं. 300 मीटर पर्यंत विद्युत पुरवठा. लाईन अच्छा, लाईन ओके आलं लक्षात. मिळत होतं, त्यामुळे तो आपला पारंपरिक वीज घेत होता, सोलरची घेत नव्हता. पण महावितरणने हे बंद केलेलं आहे 300 मीटरचा रेशो. आता ते म्हणतात कंपल्सरी तुम्ही सोलरच घ्यावा, त्यामुळे बरेच शेतकरी त्याला प्रतिसाद देऊ नये. हा आमच्या राज्य सरकारचा निर्णय आहे. महायुती सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण अपारंपरिक ऊर्जेला महत्त्व देतोय. आज जग त्या रस्त्याने चाललेलं आहे. जसं आता जगामध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तंत्रज्ञान विकसित झालेलं, ते आता येत आहे सर्वच क्षेत्रामध्ये. आपण कृषी क्षेत्रामध्ये पण ते आणतोय. यंदा बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची त्याच्याकरता तरतूद केलेली आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, उद्योग असेल, इतर अनेक क्षेत्र, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते येत आहे. कृषी असेल, तशा पद्धतीनं आम्हाला कुठल्याही नवीन गोष्टीची सवय लावताना थोडासा त्रास होतो. मानसिकता बदलावी लागते. आपल्याला इतर वीज ही कोळशावर घ्यावी लागते. त्याच्यातनं प्रदूषण, चंद्रपूर आणि बाकीच्या भागात जाऊन बघा किती प्रदूषण होतं आहे. त्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे. चांगल्या पद्धतीनं हवा तिथं राहिली गेली पाहिजे आणि म्हणून आपण सोलरला प्राधान्य देतोय. आणि सोलरला प्राधान्य देऊन त्याच्यात पण रोज नवीन रिसर्च होतोय, संशोधन होतं आहे. आणि त्याच्यातनं आम्ही तर स्वतःचा अनुभव घेतोय. पंप चांगला पाणी मारतोय. मी इथं पहिला विचारलं, मला ज्यावेळेस समीरजी कुणावार आणि आमचे राजेश बकानींनी सांगितलं की ते पंप पाणी कमी मारतात, ते म्हणले 200 फुटावरच पाणी आहे.
200 फुटावर पाणी म्हणजे काही फार खोल पाणी नाही आहे. 200 फूट मी पण शेती करतो, त्याच्यावर मलाही त्याच्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आहे. दादा मतचोरी प्रकरणावरून एक ट्विट केलं होतं, त्याच्यात संजय कुमार यांच्यावर काल नाशिक आणि नागपूरला गुन्हे दाखल झाले होते. खरं बरेच दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणात गदारोळ सुरू होता. ह्यामध्ये कुणी आरोप ज्यावेळेस करतो, कुणी पुरावे देतं, ते पुरावे फार पडताळून पाहिजे असतात. मी पण ते ट्विट बघितलं, त्यांनी सांगितलं नाही मला चुकीची माहिती मिळाली, अमकं झालं तमकं झालं. एक तर सगळ्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचा, फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झाला की इथं काय मताची चोरी झाली आणि अमकं झालं. मी पण पत्रकार मित्रांनो 8व्यांदा बारामतीतनं 1 लाखाच्या मतांनी निवडून आलो आहे, 1 लाखापेक्षा जास्त. परंतु लोकसभेला 5 महिन्यापूर्वी तिथं जागा माझी 48,000 मायनसनी पडली. मग मी म्हणलो नाही तिथं मताची चोरी झाली. ज्यावेळेस आमच्या 48 पैकी 17 जागा फक्त महायुतीच्या निवडून आल्या, आमच्या 31 जागा पडल्या, आम्ही म्हटलो नाही मताची चोरी झाली. इथं लोकांनी कौल दिला, जनतेने दिलेला कौल आम्ही मानला. लोकशाही आहे, त्यांचा अधिकार आहे, जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि तो मान्य केला आम्ही. आणि पुन्हा न खचून जाता लोकांच्या समोर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो. ते सगळेजण आमचे समोरचे. आता आपल्या 31 जागा आल्या, मग साहित्रिक 18 म्हणजे आपल्या 185 जागा येणार. मग आपल्या समोरच्यांच्या फार तर फार 50, 60, 70, 80 जागा येतील. आणि आपल्यात एक तिघांनी 3 पक्षांनी 3 हॉटेल बुक केली होती, 5 स्टार हॉटेल, विमानं ठेवली होती, हेलिकॉप्टर ठेवले होते. प्रत्येकजण त्याच्या एकातला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्यातला म्हणायचा मी मुख्यमंत्री होणार, तिसऱ्यातला म्हणायचा आमच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होणार. एवढी स्वप्न रंगवली होती. कारण साधं गणित होतं. 31 मग एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा, साहित्रिक 18 आणि वरचे 6, 186 जागा तर आपल्या आरामात येणार. अरे ह्याचा आणि त्याचा संबंध नसतो. मी एकदा बघितलेलं आहे, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. पत्रकार मित्रांनो, त्यावेळेस सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते, मी त्यांचा राज्यमंत्री होतो. 92ची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या. जेवढ्या जिल्हा परिषद झाल्या, एक जिल्हा परिषद कुठली तरी आली नाही, सगळ्याच्या सगळ्या काँग्रेसच्या आल्या. सगळ्या तेव्हा एक काँग्रेस होती, म्हणजे राष्ट्रवादी पण नव्हती. 92चं सांगतो, सगळ्याच्या सगळ्या आल्या. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समोरच्या विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाला, दारुण. आणि 95च्या निवडणुकीच्या इलेक्शनला काँग्रेस बाजूला गेली, काँग्रेसला फक्त 80 जागा आल्या. आणि काय ते भाजप शिवसेना सत्तेवर आली, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री झाले. आम्ही काही मताची चोरी झाली म्हणलं नाही. अरे विरोधकांनी देखील अपयश येतं त्यावेळेस ते मान्य केलं पाहिजे. उगीच काहीतरी कुणाच्या तरी सांगे वांगे काहीतरी पेपर दाखवायचे, चोरी झाली चोरी झाली चोरी झाली. कुठं चोरी झाली, कशाची चोरी झाली, हे काही सगळं काही बकवास आहे, त्याचा काय अर्थ नाही. पुणे जिल्ह्यातील दिल्ली जो तालुका त्याचा आज राजगड दादा मतचोरीचा आरोप म्हणजे मतदारांचा अपमान आहे असं वाटत नाही का? जसं लोकसभेत आहोत त्याच्यामध्ये स्थानिक आपल्या त्यांना स्वायत्तता दिलेली आहेत. अशा काही संस्था देशात आहेत, राज्यात आहेत की त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, त्यांचा अधिकार आहे, बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळं एक निवडणूक आयोग यांना स्वायत्तता दिलेली आहे, ते त्याच्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांनी पण मध्ये काय स्टेटमेंट केलं ते तुम्ही बघितलेलं आहे. आणि आता तर यांनी एक पत्रकार मित्रांनीच सांगितलं की त्यांनी ते मागं घेतलं, माझी चूक झाली कबूल केलं वगैरे. परंतु त्याच्यातनं देशात वातावरण किती खराब झालं, गैरसमज निर्माण करायला, फेक नॅरेटिव्ह हे करायला ते प्रयत्न त्यांचा झाला. दादा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला, त्यामुळं संत्रा आणि मोसंबीला बार आलेला होता. पण पाऊस गेल्यानंतर झालेल्या उष्णतामानामुळे पूर्ण बार जळला तो बार. यामुळं संत्रा उत्पादकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. अद्यापपर्यंत त्या संत्रा बागांचे पंचनामे पूर्ण झालेले नाही. त्याच्या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे गेला की नाही याचं सुद्धा उत्तर आम्हाला प्रशासनाकडून मिळत नाही.
बरं. कार्यालयात गेल्यानंतर कृषी अधिकारी कार्यालयात राहत नाही, ते काहीतरी प्रभारीच आहे. आता मी सांगू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं हा विषय आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे जिथं जिथं संत्रा उत्पादक बागांचं असं नुकसान झालेलं आहे तिथं सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे ताबडतोब पंचनामे करून ते प्रस्ताव तातडीनं विभागीय आयुक्तांच्या मार्फत मंत्रालयामध्ये सादर करा अशा पद्धतीनं सांगण्यात आलं. तुम्ही प्रश्न विचारत असताना मी जिल्हाधिकारी महोदयांशी बोलत होतो. त्यांनी मला सांगितलं, दादा मलाही तशा प्रकारच्या सूचना आल्या आहेत, आम्ही त्या कामाला लागलो. बरोबर आहे ना? बरोबर. दादा राजगडमध्ये झाडांवर भार आलेला होता. आपल्याकडे अहवाल आले. जून महिन्यात तो भार पूर्णपणे गळला. जुलै महिना निघून गेला. ऑगस्ट महिना आता जवळपास संपायला आलेला आहे. अजूनपर्यंत साधा अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा बांधावर पोहोचलेला नाही. आमच्या आदेश दिलेले आहेत. आम्ही शेवटी शेतकऱ्यांचंच प्रतिनिधित्व करतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत त्या बाबतीमध्ये केली जाईल. मंत्रिमंडळ त्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेईल. दादा सुनेत्रा पवार या राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला गेलेल्या आहेत. कंगना रनौत यांच्या घरची बैठक होती. काय? राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या. कंगना रनौत यांनी त्यांच्या घरची बैठक बोलावली होती. मी विचारतो, मला माहीत नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का ग कुठं गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून. तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणेल आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमुक काय म्हणलं, आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले, मग तुमचं काय मत आहे, मग त्याचं दाखवतील. काय चाललंय? जे जिथं पाणी मोठ्या प्रमाणावर येतं सातत्याने, काही भाग असा असतो की कधीतरी, मी आपल्याला पत्रकार मित्रांना सांगतो, 100 वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात एवढा पाऊस पडला. माझ्या तालुक्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल. माझ्या तालुक्यामध्ये वर्षाची सरासरी 14 ते 15 इंच आहे. त्या 15 दिवसात 15 इंच पाऊस पडला. हे 100 वर्षात घडलं. अशी एखादी गोष्ट कधीतरी घडत असेल 25, 50, 100 वर्षांनी, तर ते निसर्गाचा कोप असतो असं धरून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. मात्र सातत्याने 5 वर्षात दोनदा पाणी येत असेल तर मात्र त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावंच लागतं. कधी कधी आपण धरणं करतो, धरणाचं बॅकवॉटर येतं. जसं आत्ता मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 5-6 गावांना वळसा बसला, त्याच्याबद्दलचा आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे की पुढं तसं सातत्याने होणार आहे का. ते होणार असेल तर आम्ही त्यांचं पुनर्वसन दुसरीकडं चांगल्या उंच ठिकाणी, जेणेकरून त्यांना पुन्हा अशा त्रास सहन करावा लागणार नाही अशा पद्धतीनं करणार. दरड जिथं कोसळतात, दरड प्रवण भाग असतो, तिथल्या गावांना पण आम्ही हलवतो की तिथं उद्याच्याला ते खाली आलं तर अख्खच्या अख्खं गाव त्याच्यामध्ये गाडलं जातं. जसं मध्ये उत्तरांचलमध्ये ढगफुकीमुळं काय काय घडलं ते आपण TV ला पाहिलेलं आहे किंवा पेपरमध्ये वाचलेलं आहे. तशा पद्धतीनं आपण जो मुद्दा काढताय तो मुद्दा प्रशासनाने किंवा आमच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं नाही, यांचं स्थलांतरच केलं पाहिजे आणि त्याच्याकरता तिथल्या सगळ्या लोकांची पण संमती असेल. कारण बऱ्याचदा आम्ही स्थलांतर करतो आणि काही लोक तिथेच राहतात आणि काही ठराविकच लोक तिकडे जातात, मग ते सगळ्या पंचायत होऊन जाते. त्याच्यावर त्या लोकांचा पण प्रतिसाद तसा असला तर आमची करायची तयारी आहे. शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवताना काही काटेकोर निकष लावले जातात आणि मग त्या निकषांवर ते अपात्र किंवा प्रलंबित राहतं प्रकरण. यात सरकार म्हणून काही बदलणार आहे का? महाराष्ट्रभरातला हा प्रश्न आहे की काही काटेकोर याच्यामुळे नियमामुळे त्याला मदत मिळते. आम्ही मुळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये ह्याबद्दलचा प्रयत्न करतोय. ह्याकरता आम्ही त्यांना 0% व्याजाने पीक कर्ज देतोय.
याकरता त्यांना मधी केंद्र सरकारने काही निधी आणि काही राज्य सरकारने निधी दिला. तो 12,000 रुपये वर्षाला त्यांना त्यांच्या अकाउंटला DBTला पैसे त्या बाबतीमध्ये टाकतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या शेतकऱ्यांच्या जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या महिलांना आम्ही लाडकी बहिणीच्या निमित्तानं 1,500 रुपये महिना सुरू केलेले आहेत. म्हणजे वर्षाला ते 18,000 रुपये त्यांना त्या बाबतीमध्ये मिळतात. ह्या वेगवेगळ्या योजना आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना विहीर देणं, त्यांना इलेक्ट्रिक पंप देणं, त्यांना सोलरवरचा पंप देणं, जेणेकरून त्यांच्यावर विजेचा भार येणार नाही. ज्यांच्याकडे पूर्वी विजेचे पंप होते त्यांचे 3, 5, 750 वीज बिलाच्या करता 20,000 कोटी रुपयाचा भार राज्य सरकारने स्वतःच्या खांद्यावर घेणं, ह्या अनेक गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता करतो. का करतो तर त्या शेतकऱ्यांनी आत्महत्येच्यापर्यंत विचार करू नये, त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये, त्याला त्याच्या पीक कर्जाच्या करता 3 लाखापर्यंत 0% व्याजाने पैसे मिळावेत, ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामुळं आमची तर ही धारणा आहे, ह्या प्रयत्न आहे की त्यांनी त्या रस्त्याने जाऊच नाही. दादा, काल समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी लोकसभेत तुमच्याविषयी प्रश्न विचारला. तुम्ही शेतीविषयी बोलताना चक्की पिसिंग म्हणताना सरकारनं तुम्हाला म्हणजे भाजपनं तुम्हाला उपमुख्यमंत्री केलेला त्यांनी सरकारवर केलं. मला उपमुख्यमंत्री केलं तर त्याच्या पोटात काय दुखतं? शेती प्रश्नावर बोलताना चक्की पिसिंग असं बोललं तुम्हाला. तुम्ही काही कसं रे बोलता? त्याच्या मागचा पुढचा अर्थ तरी बघा. मी इतका एकदाच मला 12-15 वर्षापूर्वी एक शब्द वापरला, त्याची किंमत मला मोजावी लागली. तेव्हापासून 10 आता पत्रकार आले आहेत, आता बघा जरा नीटपणे उत्तर दिलं पाहिजे असा मी विचार करतो. आणि आम्ही बोलताना तुम्ही काही एखादी गोष्ट सहसा व्यवहारामध्ये गाव पातळीवर बोलत असताना चुकीचं तुम्ही वागला, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये जर कोणी त्याच्या सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो, आम्ही त्याची हायगाई करणार नाही. आमच्या डिपार्टमेंटला सांगून त्याला टायरमध्ये घेऊ, त्याला चक्की पिसिंग करायला लावू. ह्याच्यात काय चुकलं? काय चुकलं? काही विचारायचं. एक लोकल राजकीय प्रश्न होता दादा. आपण इतक्या 4 दफाच्या राजकीय आयुष्यात वर्धा जिल्ह्यात अनेकदा येऊन गेले की आपली जिल्ह्यातल्या आगमनाची अशी पहिली वेळ आहे की सहकारांचं देशमुख कुटुंब आपल्यासोबत नाही आहे. याबद्दल असं काही त्यांच्या काही नाही, काही काळजी करू नका. लोक येत असतात, लोक जात असतात, कुणाचं कुणा वाचून नडत नसतं. त्याच्यामुळं आपण तो विचार करू नका. आता पत्रकार मित्रांनो, मी आज तुमची पत्रकार परिषदेला उत्तर देतोय. हा काही वर्धा जिल्ह्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का? ह्याच्यातनं वर्धा जिल्ह्याला काही योजना नाही. राजकीय काही राजकारणामध्ये चढ उतार असतात. राजकारणामध्ये अजित पवारनी ज्यावेळेसपासून भाग घेतला त्यावेळेस यशाने मी हुरळून पण जात नाही ना अपयशाने खचून पण जात नाही. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना हेच सांगत असतो. त्याच्यावर मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहतो. कशाची? योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. 1 मिनिट हे का, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतं आहे किंवा मार्ग काढून देतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायची असतात. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू. पुणे जिल्ह्याबाबतचा प्रश्न होता दादा. राजगड नाव देण्यात आलं वेल्हेला. आता तसा भाऊंनी पण आदेश पण झाला आहे. वेल्हेचं नाव आजपासून राजगड म्हणून ओळखलं. अहो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याला जवळपास 400 वर्ष होऊन गेली. आणि अशा महाराजांच्या त्यांनी जे किल्ले जिंकलेले होते त्याच्यात राजगड होता.
त्याच्यामुळं तिथल्या लोकांची मागणी होती. आपण सहसा जनतेची जी मागणी असती, आपलं लोकशाही सरकार आहे आणि त्याच्यावर त्यांची मागणी अनेक वर्षाची राजगड होती. मागे आम्ही त्याच्याबद्दलचा ठराव केलेला होता, कॅबिनेट निर्णय घेतलेला होता, तो केंद्राकडे पाठवलेला होता. त्याच्याबद्दलची मान्यता आली असेल म्हणून त्याचे आदेश निघाले असतील. तसंच आपण उस्मानाबादचं धाराशिव केलं, तसंच आपण औरंगाबादचं काय केलं, छत्रपती संभाजीनगर केलं, असं अनेक अहमदनगरचं अहिल्यानगर केलं. लोकांची मागणी होती तसं केलं. आणि ते तुम्ही युनेस्कोमध्ये देखील जागतिक वारसा त्याच्यामध्ये दिला, त्याच्यात पण राजगड आहे. काय आपल्याला म्हणजे वेलेकरच समाधानी आहेत. म्हणजे राजगड तर चांगलं नाव आहे, उलट तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे सरकारचं. प्रश्न पुणे जिल्ह्यातलं आपण येतातून मग ते चांगलं झालं ना. दादा, वर्धा जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पावरून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून 8,000 हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्याचा एक प्रकल्प आहे, ज्याला शासनानं मंजुरी दिली. काम पण 2018 मध्ये सुरू झालं. 2025 मध्यांतरात आला असतानाही त्या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही. डिसेंबर महिन्याच्या पूर्वी शेतीला पाणी देण्याचं घोषित करण्यात आलं होतं कंपनीकडून. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाची लागवड केली होती, उन्हाळी पिके घेतली, पण कंपनीनं पाणी दिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार, कधी मी आपल्याला सांगू का, मी पण एक शेतकरी आहे. ज्या वेळेस आमच्या विहिरीत पाणी असतं ना, त्याच वेळेस ते पाणी बघून आम्ही ठरवतो की आता कुठलं पीक घ्यायचं. कळलं का? हां, त्याच्यावर ते पाणी पहिल्यांदा शिल्लक असलं तर हे पाऊस पडणार आहे अमका अशावर म्हणजे ह्याच्यावर नाही चालत. त्या संदर्भामध्ये प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, स्वर्गीय इंदिरा गांधी आता वर आहेत. गोसेखुर्द प्रकल्प 350 कोटीचा त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. किती वर्ष आपल्याला लागली? त्याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना ज्यांची घरं दारं जमीन जुमला हा पाण्यामध्ये जातो, धरणामध्ये जातो. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे जशी पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून ते तिथं राहतात. त्यांना उठवताना त्यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्यांना समजून सांगूनच उठवावं लागतं. प्रश्न विचारणाऱ्याचंही घर जात नाही आणि उत्तर देणाऱ्याचंही घर जात नाही. त्याच्यामुळं मी अनेकदा त्याच्याबद्दलच्या मीटिंग, मी गोसेखुर्दचं उदाहरणं देतो की घेतलेले आहेत. आम्ही त्यांना स्पेशल केस केली. नेहमीचं तो एकट्या आपल्या राज्यापुरता प्रकल्प असताना तो आंतरराज्य प्रकल्प म्हणून 2 जिल्ह्याचा प्रकल्प दाखवला आणि केंद्राचा निधी त्याला आणला. सगळ्या गोष्टी केल्या, अनेक राज्यकर्ते आले, परंतु तिथं आज पण तुम्हाला माहिती आहे, आज गोसेखुर्दमध्ये एवढं पाणी जातं पण आपण अडू शकत नाही, कारण अजूनही काही लोक तिथनं हलायला तयार नाहीत. एक मिनिट आता ऐका ना बाबा, तुम्ही तुमचा प्रश्न विचारला, मला पण काही उत्तर देऊ दे ना. त्या संदर्भामध्ये आम्ही परवा पण आढावा घेतला. आता सगळी धरणं आमची फुल भरलीत, परंतु गोसेखुर्दला आपल्याला फुल करता येत नाही, कारण ती गावं आणि त्यांचे घरदारं त्याच्यामध्ये जात आहेत आणि ते अजून तयार होत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला बळजबरीनं काही गोष्टी करता येत नाही, सामंजस्याने चर्चेतनंच त्या ठिकाणी कराव्या लागतात. तसं ह्या प्रकल्पाच्या पण संदर्भामध्ये मगाशी जो काही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी ते पण सांगितलं. आत्ता मुख्यमंत्र्यांनी इथले काही 3-4 प्रकल्पाला उपसा सिंचन योजनेला जर परवानगी द्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली कमिटी आहे आणि त्यांचीच परवानगी लागते. त्यांनी त्या परवानग्या दिलेल्या आहेत. ह्याच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणाकरता हा प्रकल्प थांबलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी VIDCचे चेअरमन आमचे गिरीश महाजन साहेब आणि सचिव दीपक कपूर त्यांना सगळ्यांशी बोलीन आणि ह्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये काही कारणांनी थांबलेला असेल तर त्याच्यामध्ये मी मदत करेन. चला, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.